नांदगाव शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या घराची कुलपे तोडून चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुकृपा नगर परिसरातील एकनाथ नगर मध्ये राहणारे संत सावता उत्सव समितीचे संचालक राजू मोरे हे कुटुंबासह बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी अंदाजे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून अंदाजे 50,000 रुपये रोख रक्कम, 15,000 रुपये किमतीची चांदी असा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान शहरात यापूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या असून त्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्णपणे लागलेला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याआधी 27 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्याची चोरी, 5 लाखांची चोरी, 30 लाखांची चोरी असे असून सुद्धा या मालिकेत आता नव्याने गुन्हा क्रमांक 69/2026 ची भर पडल्याने शहरात चोरट्यांचा सक्रिय सुळसुळाट असल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नांदगाव नगर परिषद मार्फत शहरात अंदाजे 2 कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र हे कॅमेरे सध्या कार्यरत आहे का, त्यांचे फुटेज नियमित तपासले जाते का, देखभाल उपस्थित होते का, या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की जर कॅमेरे कार्यरत असतील तर गुन्ह्यांचा तपास लवकर लागू शकतो. मात्र तांत्रिक अडचणी किंवा देखभाल अभावी ते बंद असतील तर एवढ्या मोठ्या खर्चाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्न समारंभ किंवा बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी. मौल्यवान वस्तू सुरक्षित लॉकरमध्ये ठेवावेत. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. घराबाहेर प्रकाश योजना आणि सुरक्षा उपाय वाढवावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या असून सलग वाढणाऱ्या घडफोडीमुळे पोलीस प्रशासनासमोर गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी गस्त वाढविणे, तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. नांदगाव शहरातील नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहे, चोरांचा बंदोबस्त नेमका कधी होणार? लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नांदगाव.